आपण बघणार आहे ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन. तर इनडेफिनेट इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन यातले सगळे फॉर्म्युले कळले की हे फार सोपं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काढायचे काय पहा, कशासाठी आहे हे. तर प्रिवियस चॅप्टर वी हॅव स्टडीड द डेफिनेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रल, limit of sums geometrically. A to b f of x dx gives the area A under the curve y is equal to f of x. हे लक्षात घ्या. f of x greater than 0 and bounded by the x axis and the line x is equal to A and x is equal to B as given by. आता इथं बघा, इथे काय दिलंय, A to b f of x dx is equal to phi of b minus phi of A. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. या अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे यातमध्ये आता ए एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काहीतरी फाय येईल, त्यामध्ये अप्पर लिमिट वजा टाकलं, मायनस लोअर लिमिट केलं याच्यामध्ये. हे आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. मग ह्याचं इंटिग्रेशन घेतलं की काहीतरी असं येणार आहे. दिस इज ऑल्सो नोन एज द फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. सो वी शॅल फाइंड द एरिया अंडर द कर्व बाय युजिंग द डेफिनेट इंटिग्रल. हे तर तुम्हाला ऑलरेडी सगळं माहीत आहे. आता राहिला विषय ही कर्व पहा. इथे एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस दिसतोय आणि y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ही कर्व आहे. आणि तुम्हाला एरिया काढायचा आहे ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत. म्हणजे ह्याला काय म्हणायचं, लोअर लिमिट, बरोबर. ह्याला काय म्हणायचं, अप्पर लिमिट. लोअर लिमिट म्हणजे काय, एक्स इज इक्वल टू ए अशी काहीतरी व्हॅल्यू असेल आणि ते एक्स इज इक्वल टू बी असेल. म्हणजे लोअर व्हॅल्यू काय, समजा एक्स इज इक्वल टू 1 आणि ते एक्स इज इक्वल टू 5 आहे. म्हणजे एक हे लहान आहे, 5 हे कसं आहे, मोठं आहे. म्हणजे ह्या एक्स ॲक्सिसवरती तुम्ही जर पाहिलं व्यवस्थितपणे तर तुम्हाला मग एरिया अंडर द कर्व, ह्या कर्वच्या अंडर आणि एक्स इज इक्वल टू ए पासून एक्स इज इक्वल टू बी पर्यंत एरिया किती असेल हे जर आपल्याला काढायचं म्हणलं तर लोअर लिमिट टाकायचं, अप्पर लिमिट टाकायचं, ह्या कर्वचं इक्वेशन लिहायचं इंटिग्रेटमध्ये. तर तुम्हाला त्याचं ह्या कर्वच्या अंडर किती एरिया झालं हे कळतं. जसं की आपल्याला जर असं असतं तर आपण लगेच लेंथ इंटू ब्रेड करून एरिया काढला असता, लांबी गुणिले रुंदी. फॉर्म्युला आपल्याकडे स्क्वेअरचे, रेक्टँगलचे फॉर्म्युले आपल्याकडे, पण ह्याचा फॉर्म्युला आहे का आपल्याकडे अशा कर्वचा? नाही. मग आपण इंटिग्रेशनच्या सहाय्यानं कसलाही आकार असेल तर त्याचा आपण इंटिग्रेशनच्या सहाय्यानं काय करू शकतो, एरिया काढू शकतो. इंटिग्रेशन काय करतं, मग एरिया काढून देतो. ओबड दोबड कसलीही डायग्राम असली, कर्व असली, त्याच्या अंडर आपण एरिया काढू शकतो. आता एरिया अंडर द कर्व, कुठल्या कर्वच्या अंडर एरिया काढायचा, आता बघा, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन, म्हणजे कंटिन्युअस कर्व आहेत ना, अशी कुठनं कुठपर्यंत, ए पासून बी पर्यंत, म्हणजे ए टू बी. एफ ऑफ एक्स कसा 0 पेक्षा मोठा, इंटरवल कुठले, ए टू बी. The area shaded of the 5.2 is bounded by the curve y is equal to f of x, x-axis and the line x is equal to a and x is equal to b is given by the definite integral. काय दिलं definite integral, x is equal to a to x is equal to b पर्यंत हा definite integral. कारण अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट दिली, आपण त्याला काय म्हणतो, ते definite integral आहे असं म्हणतो आपण. त्यानंतर आपल्याला दिले एरिया ऑफ द शेडेड रिजन. तुम्हाला जर ह्या शेडेड रिजनचा एरिया काढायचा तर डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे हा. बाकी थिअरीची काय बघायची गरज नाही. आता एवढं एकच वाक्य लक्षात ठेवायचं, काय तर तुम्हाला एरिया काढा म्हणलं, म्हणजे इथं काय, आता समजा इथं काय एक्स आहे, म्हणजे एक्स इज इक्वल टू ए आणि एक्स इज इक्वल टू बी लिहायचं. इथं जर एक्स असेल तर 100% इथं डी एक्स असतं म्हणायचं, व्हेरिएबल तोच असतो. म्हणजे इथे एक्स इज इक्वल टू ए दिले आपल्याला, एक्स इज इक्वल टू बी दिली व्हॅल्यू, म्हणजे इथं एफ ऑफ एक्स असेल आतमध्ये, इथं लक्षात, म्हणजे वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल. तर हे लक्षात ठेवायचं. हा एक फॉर्म्युला झाला. दुसरा फॉर्म्युला बघा आता, the area of the bounded by the curve x is equal to g of y. तर ही कर्व कशी आहे, y ऍक्सिस वरती इथं लोअर लिमिट अप्पर लिमिट आहे, बरोबर. आणि कर्व असे कसे आहे, x is equal to g of y. the area a bounded by the curve x is equal to g of y and y axis and the line y is equal to c and y is equal to is given by. मग आता ही जी कर्व आहे, तुम्हाला ह्याचा एरिया जर काढायचा आहे तर याचा अप्पर लिमिट लोअर लिमिट हे वाय ॲक्सिसवर असणार आहे, म्हणजे वाय इज इक्वल टू असणार आहे. आणि ही कर्व कोणाच्या अंडर येणार आहे सगळ्यात, तर वायच्या अंडरचा एरिया तुम्हाला काढायची. कर्व जे आहे, कर्वच्या अंडर एरिया जर काढला तर तुम्हाला हा एरिया काढायचा आहे. एक्स इज इक्वल टू जी ऑफ वाय ही कर्व आहे आपली, बरोबर. मग आता इथे कसं असेल बघा, कसं असेल, इथं एरिया इज इक्वल टू काय असेल, वाय इज इक्वल टू सी पासून वाय इज इक्वल टू डी पर्यंत. कारण इथं बघा तुम्हाला दिसते, इथं वाय इज इक्वल टू सी, बरोबर, आणि वाय इज इक्वल टू डी, इथनं इथपर्यंत एरिया. कर्व कशी आहे आपली आता, जी ऑफ वाय, तर काय आहे, जी ऑफ वाय इंटू इथे काय येईल,
dy येणार इथं, कारण इथं जे व्हेरिएबल असतो तो इथे व्हेरिएबल असतो, लक्षात ठेवा. आलं लक्षात? वर काय आलं तर हे लक्षात ठेवा. हे दोनच फॉर्म्युले आहेत. कर्व अशी आली की फॉर्म्युला त्याचा असा, लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला झाला. वाय इज इक्वल टू दिलं की इथं जे ऑफ सगळं वाय पाहिजे, इथं चुकलेलं आहे, इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे त्यांच्याकडून, बरं का, दुरुस्त करून घ्या. जर आता पहिलं एक्झाम्पल, किती सोपे एक्झाम्पल आहेत बघा. काय दिलं एक्झाम्पल इथं आपल्याला, find the area bounded by the curve y is equal to x square and the y axis and the x axis and x is equal to 3. आता तुम्हाला ते 100% ओळखून घ्यायचं. y is equal to x square दिले, फाइंड द एरिया बाउंडेड बाय द कर्व म्हणले, ह्या कर्वनं बाउंडेड केलेला एरिया काढा म्हणले. तुम्हाला हे पहिल्यांदा एरिया काढता यायला पाहिजे, म्हणजे कर्व काढता यायला पाहिजे. कर्व म्हणजे कशामध्ये येते, पॅराबोलामध्ये येते. किंवा तर तुम्हाला तशी कर्व काढता जमत नसेल तर काय करायचं, सरळ आपलं इथे एक्सची व्हॅल्यू टाकायची, इथं वायची व्हॅल्यू टाकायची. एक्सची व्हॅल्यू 1 टाकली, वायची 1 मिळेल. हा, वायची 2 टाकली, इथे किती मिळेल, एक्सची 2 टाकले वायची किती येईल, 4 येईल. परत एक्सचे 3 टाकले वाय किती येईल, 9 येईल. तर तुम्ही जर इथं 1 1 परत 2 4 3 9 अशा व्हॅल्यू टाकल्या तर तुम्हाला हे असे पॉईंट मिळतील. इकडं पण निगेटिव्ह पण पॉईंट घ्यायची, काय एक्सच्या व्हॅल्यू इथे निगेटिव्ह पण घ्यायच्या, मग तुम्हाला हे अशी कर्व मिळून जाईल. कळलं का? ग्राफ कसा काढला कळलं ना? ह्याच्यावर पहिल्यांदा ग्राफ काढून घ्यायचं, ग्राफ काढता येईल. किंवा ही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत, पॅराबोला तर त्याची कर्व अशी असते, हे लक्षात ठेवून टाकायचं, पॅराबोलाची कर्व. तर ही पॅराबोलाची कर्व आली. अजून तुम्हाला काय म्हणले, द वाय ॲक्सिस, द एक्स ॲक्सिस अँड एक्स इज इक्वल टू 3 म्हणले. एक्स इज इक्वल टू 3 म्हणजे काय झालं, इथं आलं बरोबर. कुठनं, 0 पासून, वाय ॲक्सिस पासून एक्स ॲक्सिस 3 पर्यंत काय करा, त्याच्या अंडर एरिया काढा. कळतंय का? वाय ॲक्सिस द एक्स ॲक्सिस कुठनं, इथनं या वाय ॲक्सिस पासून कुठपर्यंत एरिया काढा, इथपर्यंत. आणि या कर्वच्या अंडर काढा, म्हणजे एरिया कुठनं काढायचा कळला का, एवढा. कुठनं कुठपर्यंत, वाय ॲक्सिस पासून कुठपर्यंत, एक्स ॲक्सिस, एक्स इज इक्वल टू 3 पर्यंत. म्हणजे एक्स इज इक्वल टू 3 ची लाईन ही आहे, वाय ॲक्सिस हा आहे, तुम्हाला एरिया कुठला काढायचा आहे, हा. कळतंय ना, हा एरिया काढायचा. मग द रिक्वायर्ड एरिया ए इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 0 to 3 वाय इंटू डी एक्स. आपल्याला हा फॉर्म्युला, तुम्हाला कुठनं घेतला हा फॉर्म्युला, तर आता ए इज इक्वल टू काय होतं आपल्याला, कशाची लिमिट दिली आपल्याला, एक्स इज इक्वल टू काय दिले, 3. म्हणजे कुठनं घ्यायचं आपल्याला सुरुवात, एक्स इज इक्वल टू 0, इथे किती आहे, एक्स इज इक्वल टू 0 असतं इथं, आणि एक्स इज इक्वल टू कुठपर्यंत, 3 पर्यंत. ही कर्व कशी दिली आपल्याला, एफ ऑफ एक्स काय आहे याच्यामध्ये, एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू काय असतं, एफ ऑफ एक्स असतं ना. मग इथे एफ ऑफ एक्स काय असेल, एक्स स्क्वेअर. मग इथे काय आला, एक्स स्क्वेअर म्हणजेच वायची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू म्हणजेच काय, एफ ऑफ एक्स. कळतं का, लक्षात आहे ना. वायची व्हॅल्यू म्हणजे एक्स स्क्वेअर म्हणजे एफ ऑफ एक्स इंटू इथं काय एक्स, म्हणजे इथं काय, इथं डी एक्स येईल. आलं डी एक्स. इथं जर वाय असतं इथं काय असतं, डी वाय आलं असतं. मग आता ह्याचं इंटिग्रेशन घेता येते का आपल्याला, एक्स स्क्वेअरचं. काय एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन, एक्स क्यूब बाय 3. अप्पर लिमिट काय आहे 3, लोअर लिमिट काय, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. म्हणजे काय, 3चा क्यूब डिवायडेड बाय 3, 0/3. किती आलं उत्तर, 27 भागिले 3. ही काय 0, म्हणजे किती झालं, 9. स्क्वेअर युनिट एरियामध्ये, एरिया कशामध्ये मोजतो आपण, स्क्वेअर युनिट. झालं ओके, पहिलं एक्झाम्पल कळलं. हे झालं आपलं एरिया. आता थोडंसं एरिया बिटवीन द 2 कर्व्स. आता हे कसं विचारलंय बघा, एरिया जर आपल्याला 2 कर्वच्या मधला काढा म्हणलं तर कसं काढायचं बघा. आता पहिल्यांदा काय करून घ्यायचं, ही जी वरची कर्व आहे का, तर ही कोणाच्या अलॉंग आहे, एक्स इज इक्वल टू ए टू एक्स इज इक्वल टू बी. ही कर्वचा एरिया काढून घ्यायचा. त्याचा काय एरिया काढला का, ह्या कर्वचा एरिया काढला की तुम्हाला एवढा एरिया मिळेल, बरोबर सगळा. मग काय करायचं माहिती आहे का, ही झाला तुमचा एक एरिया, परत हा याच्या अंडर एरिया काढून घ्यायचा. ती एरिया कुठनं येईल, एवढा येईल. वरच्याचा कुठं आलता, इथनं. मग पहिल्यातनं दुसरा वजा करायचा, म्हणजे कुठला मिळेल, बरोबर ह्या कर्वच्या मधला. कळलं ना, कळतंय का. पहिला टोटल काय मिळेल आपल्या एरिया, पहिला ह्या कर्वच्या अंडर इथनं एवढा मिळेल, त्यातनं कुठला वजा करायचा. ही आपण काय केलं, पहिला रेडमध्ये जे आहे ती इथनं इथपर्यंत असं एवढी एरिया काढलाय. कुठनं काढलाय, एवढा एरिया काढलाय. आपल्या एरिया पाहिजे कुठला, फक्त आपल्याला एरिया कुठला पाहिजे बघा, आपला एरिया ब्लॅक मधला पाहिजे.
एरिया आपल्याला पाहिजे फक्त ह्या ब्लॅकमधला एवढा एरिया पाहिजे, बरोबर आहे का? मग आता आपण खालचा जो आहे तो वजा करून टाकू. कुठला? मग आता ह्याच्या अंडर एरिया कर्व काढायची, खालची कर्व आणि वरची कर्व. आपण काय करू, पहिल्यांदा जे काढलाय आता खालच्या कर्वनं काढलेला हा एरिया झाला इथं एवढा, आणि वरच्यानं काढलेला रेडमध्ये येतो, तो काय करून टाकायचा, पहिल्यातून दुसरा मायनस करायचा, म्हणजे तुम्हाला बरोबर ब्लॅकमधला एरिया मिळून जाईल. आलं लक्षात? म्हणून ह्याला काय म्हणलं बघा, आता तुम्हाला इथं दोन कर्व मिळला. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स म्हणजे ही पहिली कर्व, ह्याला काय म्हणायचं, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. दुसरी कर्व कुठली, वाय इज इक्वल टू दुसरी कर्व, बरोबर. द इक्वेशन ऑफ द टू कर्व्स शोन इन द फिगर, हे दोन्ही कर्वचं ग्राफ आहेत. लेट ए बी द एरिया बाउंडेड बाय द कर्व वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि वाय इज इक्वल टू 0. ह्या दोन कर्वने जेवढा काही एरिया केलाय ती एरिया तुम्हाला इथे काढायचा. दोन कर्वच्या अंडर जेवढा एरिया आहे तेवढा तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे. मग कसा काढणार, मग इथं आपल्याला काय करायचंय, ए मॉड्युलस मध्ये A1 मायनस A2 हे लक्षात ठेवा. मी एरिया A1चा कसा काढायचा तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युल्यानं. कसं काढणार, A1 इज इक्वल टू काय असेल, अप्पर लिमिट लोअर लिमिट सांगा. हां हां कर्व इथं कुठली घ्यायची, हां वाय डी एक्स किंवा एफ ऑफ एक्स डी एक्स. परत A2 सांगा, जी ऑफ एक्स डी एक्स. मग आता आपल्या एरिया काढायचा म्हणजे A1 मायनस A2 करायचं, बरोबर आहे. मग तुम्हाला काय मिळेल, टोटल त्या कर्वच्या मधला एरिया मिळून जाईल. मी तर मॉड्युलस का लावलं, जरी निगेटिव्ह उत्तर तर एरिया निगेटिव्ह असतो कधी नसतो, म्हणून तिथं निगेटिव्ह मॉड्युलस लावलेलं आहे. मग तुम्हाला या दोन्हीची A1 ची लिमिट दिलंय, A2चं लिमिट दिलेलं आहे, कळलं. बाउंडेड बाय द कर्व, एरिया बाउंडेड बाय द कर्व वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, एक्स ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस पुन्हा जालून काढायचा, एक्स इज इक्वल टू एन एक्स इज इक्वल टू बीच्या पाशी, हे लक्षात ठेवा. कळलंय, हे जे फॉर्म्युला याचा फॉर्म्युला डायरेक्ट असं केलं तर चालतं. ए मध्ये A1चा फॉर्म्युला टाकला, इथे A2चा फॉर्म्युला टाकला, कळलं ना. चला तिथे दोन कर्व आल्या, ही पॅराबोला आहेत बरं का. ह्या कर्वमध्ये तुम्हाला कोनिक सेक्शन मध्ये झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये काय असतं बघा, फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द कर्व. 11 मधला कोनिक सेक्शन कळला की तुम्हाला एक ग्राफ लगेच कळले असते. तर हा जो पॅराबोला आहे तो राईट पॅराबोला आहे. कुठला पॅराबोला, राईट पॅराबोला. इकडला असतो तो लेफ्ट, हा अप्पर, हा लोअर, असे पॅराबोलाचे 4 प्रकार आहेत. ते टाईप लक्षात ठेवा, त्याच्यानंतर तुम्हाला डायग्राम काढता येते. आता इथं लक्षात ठेवून टाका, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9x म्हणलं की हा पॅराबोला कसला असतो, राईट पॅराबोला असतो. कसला असतो, म्हणजे याचा फॉर्म्युला आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. ह्याला म्हणायचं राईट पॅराबोला. काय म्हणायचं ह्याला, राईट पॅराबोला. पण दाखवतो तुला सगळं डायग्राम काढून, हे लक्षात ठेवून टाक. पहिली डायग्राम, ह्याला काय म्हणायचं, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. परत ह्याला काय म्हणायचं, वाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 4ax. परत ह्याला काय म्हणायचं, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay. ओके. आणि जर असा खाली असेल तर ह्याला काय म्हणायचं, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay मायनस असेल, काय असेल, मायनस येतं. ओके. अप्पर लोअर लेफ्ट राईट, कळलं. ही पॅराबोलाची टाईप आहे. मग आता इथं कुठला पॅराबोला, राईट पॅराबोला आणि अप्पर पॅराबोला. हा पॅराबोला कुठला आहे बघितलं कळलं पाहिजे. हा कुठला पॅराबोला आहे, राईट पॅराबोला. कुठला आहे हा, राईट पॅराबोला. एक्स स्क्वेअर इज इक्वल नाही, कुठला पॅराबोला आहे, अप्पर पॅराबोला आहे, कळलं का. आता तुम्हाला लोअर अप्पर लेफ्ट राईट पॅराबोला कळला की अडचण काय येत नाही. आता ह्याच्यावर वाटलं ना, समजा तिथे नाही पॅराबोला कळलं तर आपले सरळ डायग्राम काढाय, असं काढून घ्यायचे, कळलं का. ही एक्स ही वाय, कळलं का. ह्याच्यावरनं ती कर्वची व्हॅल्यू टाकायची, एक्स इज इक्वल टू 1 टाकायचं, परत ह्याची व्हॅल्यू 9 मिळेल, अशा व्हॅल्यू टाकत जायचं. त्याच्यावरून तुम्हाला मग अशी एक कर्व मिळेल, निगेटिव्ह पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायच्या, तुम्हाला अशी एक कर्व मिळून जाईल याच्यावर. आलं लक्षात. ह्याच्यावरनं
परत ह्याच्यावर पॉईंट टाकून घ्यायचे, टेबल काढायचं, ह्याच्यावर एक्सची व्हॅल्यू टाकायची, वायची व्हॅल्यू टाकायची, ह्याच्यावर असे वेगवेगळे पॉईंट मिळतील, त्याच्यावर असा एक ग्राफ काढून घ्यायचा. तो कसला मिळेल? अप्पर पॅराबोला. कळलं ना? हे 19 चॅप्टर 11 सायन्समध्ये झालेलं आहे. तर हा एक पॅराबोला मिळाला, हा एक पॅराबोला मिळाला. ते डायग्राम काढले का? पण एवढा वेळ नसतो टेबल काढाय म्हणून डायरेक्ट आपण ह्याचे आपली व्हॅल्यू माहीत आहे ती ह्याच्या डायग्राम आहे, ते रफ डायग्राम आहे, ते ॲक्युरेट डायग्राम नाही. ही जी डायग्राम आहे ती लमसम डायग्राम आहे. ॲक्युरेट डायग्राम काढायला गेल्यावर फार मोठी डायग्राम येईल, अशी स्केल घेऊन काढायचं म्हणलं. येतं लक्षात? तर ही समजण्यासाठी काढलेला डायग्राम आहे. हे कशा काढलेला डायग्राम? समजण्यासाठी. मग आता जर असा पॅराबोला आपण काढला तर ही कशी कुठली कर्व आहे समजून घ्यायची. y² इज इक्वल टू 4x ह्या फॉर्मॅटमध्ये कर्व आहे समजून घ्यायचं. अशी वर आली की समजून घ्यायचं x² इज इक्वल टू 4aby सारखं by असतं, 4by म्हणजे वर bab कॉन्स्टंट काय असेल ते असं समजून घ्यायचे कर्व. हे कर्व लक्षात ठेवून टाकायचे डायरेक्ट. हे झालं कुठल्याच एखादी इमेज मी गुगलवरून पाठवते, तुम्हाला डायरेक्ट लिहिता येईल, म्हणजे लक्षात ठेवता येईल. आता हे पॅराबोला कळला कुठला आहे ते? राईट. आणि कुठला आहे? अप्पर पॅराबोला. मग दिस इक्वेशन इज कर्व. पहिलं इक्वेशन हे कर्व, दुसरं इक्वेशन हे कर्व जातं. मला दोन्हीच्या मधला एरिया काढायचा, कळतंय का? कशाचा काढायचा? दोन्हीच्या मधला एरिया. आता ह्याला काय म्हणू आपण? A1 म्हणू, बरोबर आहे का? आणि ह्याला काय म्हणू आपण? A2. म्हणजे आता पहिल्या कर्व मधून दुसऱ्याचा काय करायचा? वजा करा. ही A1चा एरिया झाला, बरोबर आहे का? हा झाला A1. हे वरचा कुठला काढला आपण? A2. मग हा एरिया मायनस हा एरिया, A1 मायनस A2 करा. कळतंय ना? असं करायचं. मगाशी काढली होती की आपण कर्व, 2 कर्व होते की मगाशी. मग आता इथं स्क्वेअरिंग ऑन, आता इक्वेशन 2 जे आता काय केलं माहिती आहे आपल्याला, त्यांनी इथे व्हॅल्यू कुठल्या झाली, एक्स इज इक्वल टू काय व्हॅल्यू घ्यायची, इथला पॉईंट काय घ्यायचा, इथला पॉईंट माहिती आहे का आपल्याला? नाही माहीत. मग आता 2 कर्व ज्या वेळेला एकमेकाला इंटरसेक्ट करतात त्यावेळेला त्यांचं जर आपल्याला पॉईंट काढायला तर दोन्ही इक्वेशन सोडवायची, बरोबर आहे का? ज्या वेळेला आपण काय करायचं, 2 लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करत असतील तर ह्या दोन्ही लाईनची इक्वेशन सोडवली की आपल्याला इथला पॉईंट मिळायचा, बरोबर आहे का? ह्याचं काहीतरी इक्वेशन x + y इज इक्वल टू 0 असेल, ह्याचं 2x + 3y इज इक्वल टू 0 असेल. ही दोन्ही इक्वेशन सोडवली की आपल्याला कुठला पॉईंट मिळायचा? हा. कळतंय का? तशा दोन्ही कर्वची इक्वेशन सोडवली आपल्याला कुठला पॉईंट मिळेल? कुठला मिळेल? हा P पॉईंट मिळेल. हा तर पॉईंट माहिती आहे, हा काय आहे? 0 0. इथला पॉईंट काहीतरी AB येईल, बरोबर आहे? इथला पॉईंट काहीतरी AB येईल किंवा XY काहीतरी पॉईंट येईल, बरोबर आहे? मग इथला एकदा पॉईंट मिळाला आपल्याला, लोअर लिमिट अप्पर लिमिट कळलं ना? कसं कळलं? हे म्हणजे काय झालं? x इज इक्वल टू 0. मग हे काय झालं? x इज इक्वल टू काय येईल ते येईल, A B C 2 काय असं A येईल किंवा B येईल किंवा x इज इक्वल टू 4 येईल, 3 येईल. कळतंय ना? असं. म्हणून आपल्याला कुठला पॉईंट काढणं महत्त्वाचं आहे सध्या? हा पॉईंट काढायचा. मग हा पॉईंट काढण्यासाठी काय करावं लागतं? ही दोन्ही इक्वेशन सोडवायची. ह्याच्यावर कशाची व्हॅल्यू काढायच्या? एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची. हे दोन्ही इक्वेशन सोडवण्यासाठी काय केलं बघा, तुम्ही ॲडजस्टमेंट करून एक्स आणि वायची व्हॅल्यू काढू शकता. याच्यावर पहिल्यांदा काय करून घ्यायचं बघा, स्क्वेअरिंग इक्वेशन 2 ह्याच्या दोन्ही बाजू स्क्वेअर करा. हा काय येईल? x⁴ 81 y², बरोबर? हां. आता x⁴ हा ठेवायचा, y² ची व्हॅल्यू किती आहे? 9x आहे, ती टाकली ती व्हॅल्यू. सोडवत जावा, सगळं एक्स मध्ये आलं का इक्वेशन? पूर्ण एक्स मध्ये झालं. आता हे सगळं कॅल्क्युलेशन केलं, हे इकडे घ्या. x⁴ - 729 x बरोबर 0. यातनं x कॉमन काढा. काढला x कॉमन, x³ - 729 बरोबर 0. म्हणजे x इज इक्वल टू किती आलं? 0. ऑर काय आलं? x³ - 729 इज इक्वल टू 0. याचं क्यूब रूट घ्या. काय येईल? क्यूब रूट काय असतं? 729चं घनमूळ. क्यूब रूट काय? आलं ना? मग इथे x बरोबर काय मिळालं? 0. y x बरोबर दुसरा व्हॅल्यू काय मिळाली? 9. आता एकदा x इज इक्वल टू 0 मिळालं, x इज इक्वल टू 9 त्यानं y ची व्हॅल्यू मिळेल, बरोबर आहे का? म्हणजे x इज इक्वल टू 0 टाकायच्या मध्ये, म्हणजे y इज इक्वल टू किती आलं? 0. x इज इक्वल टू 9 टाकायच्या मध्ये किती आलं? y इज इक्वल टू, कळलं ना? सोडू x y ची व्हॅल्यू मिळते का? 2 लिमिट, अप्पर लिमिट लोअर लिमिट. म्हणजे ज्या वेळेला x इज इक्वल टू 0 ठेवतो त्यावेळेला y इज इक्वल टू काय आला? 0 येईल. x इज इक्वल टू 9 ठेवतो त्यावेळेला y इज इक्वल टू काय होते? 9. इथला पॉईंट काय आला? 0 0. इथला पॉईंट काय आला? 9 9. कळला का पॉईंट? आता 9 9 पॉईंट आला म्हणजे इथे x इज इक्वल टू किती आलं? 0. इथे किती x इज इक्वल टू किती आलं? 9 आलं. आलं लक्षात? झालं.
मग आपल्याला पॉईंट अशी मिळाली. कारण इथे x इज इक्वल टू 9 असं करता येईल, असं करता येईल. इथे x इज इक्वल टू 9 असेल आणि इथं y इज इक्वल टू 9 असेल. इथल्या पॉईंटपासून असं गेलं हा पॉईंट. लक्षात ठेवा. झालं, 2 पॉईंट तुम्हाला मिळाले. झालं, लिमिट टाका आता व्हॅल्यू. सांगू याच्यावर कसं तयार करणार आहे. a1 मायनस a2. एरिया इज इक्वल टू बोला हा मॉड्युलस a1 मायनस a2. a1 काय येईल, मोठी वरची कर्व कुठली सांगा, लिमिट कुठली घ्यावं लागेल. x इक्वल टू 0 टू 9. कर्व काय f ऑफ x काय, y इज इक्वल टू f ऑफ x काढायचा. y स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे 9x. म्हणजे y इज इक्वल टू काढायचा म्हणजे अंडर रूट मध्ये असं अंडर रूट 9x इंटू मायनस इंटिग्रेशन 0 टू 9. दुसऱ्या कर्वाचं काय काढावं लागेल, y इज इक्वल टू सांग, y इज इक्वल टू काय x स्क्वेअर बाय 9 इंटू काय इथनं पुढे इंटिग्रेशन सोडवत आहे, संपला विषय. इंटिग्रेशन सोडलं की आलं उत्तर. बघ तीच आहे का आलं, बघा तसं आलं का, आलं का. ह्यात व्हॅल्यू टाकायच्या अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, काय येईल ते याला आलं, कळलं का. Now we will see how to find the area bounded by the curve y is equal to f of x, x-axis and line x is equal to n, x is equal to b. If f of x is negative, f of x less than equal to 0, a b. मी तुम्हाला सांगितले काय, we will see how find the area bounded by the curve y is equal to f of x and x-axis and lines x is equal to n, x is equal to b. If f of x is negative, then f of x less than equal to 0 in a b टाकायचं. बघा आता इथं त्याचे एक्झाम्पल दिले. आपले एरिया काढायचा. फाइंड द एरिया बाउंडेड बाय द कर्व. ओके, काय कर्व दिली, कसला पॅराबोला आहे, लोअर पॅराबोला मायनस एक्स स्क्वेअर ना. लोअर पॅराबोला म्हणजे कसं असतं माहिती आहे, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस वाय असतं, पण खरं तर इथं वाय इज इक्वल टू काय दिले, वाय इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर दिले. लक्षात घ्यायचं म्हणजे काय, लक्षात घ्यायचं बघा, वाय स्क्वेअर आलं की हा पॅराबोला एक तर असा असेल किंवा असा असेल, कळलं का. आणि जर एक्स स्क्वेअर आलं तर हा पॅराबोला एक तर असा असेल किंवा असा असेल. मायनस आले खाली, प्लस आले वर. वाय स्क्वेअर इन टर्म काहीतरी असेल म्हणजे हा असा पॅराबोला. वाय स्क्वेअर इन टर्म ऑफ मायनस मध्ये काहीतरी असेल असा पॅराबोला. एक्स स्क्वेअर इन टर्म ऑफ प्लस मध्ये काहीतरी असेल असा पॅराबोला. एक्स स्क्वेअर निगेटिव्ह मध्ये काहीतरी असेल तर असा पॅराबोला. कळते, हे लक्षात ठेवा. मग हा कसला पॅराबोला आता, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस वाय दिसताना वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर दिसते, मायनस एक्स स्क्वेअर दिसते, म्हणजे कसला पॅराबोला आहे, लोअर पॅराबोला. कसला आहे, मी असा हे लोअर पॅराबोला काढून घेतला. तुम्हाला कुठनं काढली अशी डायग्राम, तरी कशाचा पॅराबोला आहे, असा लोअर पॅराबोला काढून घेतला. एक्स ॲक्सिस आणि लाईन एक्स इज इक्वल टू 1 टू एक्स इज इक्वल टू 4. त्याने म्हणले एक्स ॲक्सिस पर्यंत, म्हणजे एक्स ॲक्सिस झालं. त्याने म्हणले कसा एरिया काढा, कुठला एरिया काढा म्हणले, एक्स इज इक्वल टू 1 पासून, एक्स इज इक्वल टू 1 कुठं असेल, एक्स इज इक्वल टू 1 पासून कुठपर्यंत, एक्स इज इक्वल टू 4 पर्यंत, म्हणजे हा एरिया काढायचा. कळलं का. म्हणजे ही कर्व, ही लाईन आणि एक्स ॲक्सिस ह्यांच्यामध्ये कुठला एरिया आहे, हा एरिया. कळतंय, हा एरिया आपल्याला काढायला सांगितलं आहे. लगत बसते ना, आपल्याला हा एरिया काढायचा आहे. मग हा एरिया काढण्यासाठी आपल्याला
कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल? लेट ए बी द एरिया बाउंडेड बाय द कर्व y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. ओके, काय असेल ते असेल, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, एक्स ॲक्सिस, आणि तुम्हाला लिमिट दिलेला आहे. इंटरवल काय दिली? इंटरवल 1 to 4, म्हणजे क्लोज्ड इंटरवल 1 to 4 दिलेलं, ह्याच्यामधलं लिमिट तुम्हाला घ्यायचं आहे. चला, ए इज इक्वल टू काय झालं? अप्पर लिमिट लोअर लिमिट. एक्स इज इक्वल टू 1 to एक्स इज इक्वल टू 4 वाय डी एक्स. टाका, वायची व्हॅल्यू किती आहे? सोडवत जाऊ अप्पर लिमिट लोअर लिमिट. काय आलं? जरी एरिया निगेटिव्ह आला तर कसा घ्यायचा असतो? यातला पॉझिटिव्ह. हे तर बघा, f of x less than 0, f of x greater than 0, a b, then the area enclosed between y is equal to f of x and x axis, and x is equal to a and x is equal to b. एरिया एलिस कसा असतो? पॉझिटिव्ह. म्हणून याला मॉड्युलस लावलं. कळलं का? एरिया कसा असतो? ऑलवेज पॉझिटिव्ह. आता हे दुसरं लक्षात घ्यायचं, इथे एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे. इथून एवढा एरिया निगेटिव्ह असेल, इथून एवढा कसा असेल? पॉझिटिव्ह असेल. म्हणजे आता ह्यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, जरी इकडचा एरिया काढला, हा निगेटिव्ह भागात जरी असला आणि इकडचा जरी काढला, तर जेवढा इथला एरिया येणार आहे तेवढाच इथला पण एरिया येतो. समजा हा एरिया किती आला? 27, तर हा किती असेल? 27. कारण का दोन्हीचा शेप कसा आहे? शेप त्यांचा आकार सेम आहे ना, A1 आणि A2चा. आता हे एरिया काढताना कशी काळजी घ्यायची बघा. आता एरिया काढताना ह्याचं लिमिट काय घ्यावं लागेल? एक्स इज इक्वल टू ए पासून एक्स इज इक्वल टू काय असेल ते बी टी पर्यंत, एक्स इज इक्वल टू टी पर्यंत. इथनं टी पासून बी पर्यंत असं. मग ही एरिया झाला दोन्हीचा वगैरे. एक्स इज इक्वल टू ए पासून टी पर्यंत, आणि कुठं ना कुठपर्यंत परत टी टू बी पर्यंत. कळलं ना? इथं आलं होतं तसं. आता इथे थोडंसं विचार करण्यासारखं एक्झाम्पल आहे बघा. फाइंड द एरिया बाउंडेड बाय द find the area bounded by the line y is equal to x, y is equal to x, x axis and the line x is equal to -1 and x is equal to 4 असं दिलंय. बरोबर आहे का? आता लक्ष द्या, x is equal to किती दिलंय? -1. x is equal to किती दिलंय? 4. कुठं कुठपर्यंत एरिया काढायचा? x is equal to -1 पासून 4 पर्यंत. पण थोडंसं आपण मधनं डिवाइड करू. तिथलं लिमिट माहिती आहे आपलं, एक्स इज इक्वल टू 0चं. मग इथनं एवढा एरिया वेगळा काढू आणि इथनं एवढा वेगळा काढू. 2 भाग केले इंटरवल्स. मग आता कसं होईल? आपल्याला कर्व कुठली माहित आहे? कर्व कुठले? y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय आहे? एक्स आहे. बरोबर आहे. मग आपल्याला फॉर्म्युला डिवायडेड इंटू दी A1 आणि A2 मध्ये. चला, एरिया काढा A1चा. कसा का? A1 कुठं कुठपर्यंत येईल? एवढा A1 येईल. -1 to 0. x इज इक्वल टू -1 to x इज इक्वल टू -1 to x इज इक्वल टू 0. बरोबर का? वायची व्हॅल्यू किती आहे? एक्स. याचं किती येईल? इंटिग्रेशन आहे किती आला? -1. वरचा किती येईल? 1/2 येईल. तेवढं नाही नाही, वेगळा येईल काय तर. आला एवढ्या रे, ते मायनसमध्ये आलं तरी पण कसा करून घ्या? तो पॉझिटिव्ह करून घेतला. आता वरचा सांगा, हे सांग मला. A2 सांगा. x इज इक्वल टू 4. इथं x dx सोडवा. x स्क्वेअर बाय 2. अप्पर लोअर लिमिट टाका. टाकलं. चला, 16/0 किती आलं? 8. पण एरिया दोन्ही मिळून काढायचा. पहिला किती आलता? 1/2. दुसरा किती आला? 8. सोडवलं किती झालं? कळलं नाही? आता पुढं लक्ष द्या व्यवस्थितपणे. चौथा, फाइंड द एरिया इनक्लोज्ड बिटवीन द एक्स ॲक्सिस अँड द कर्व y sin x फॉर द व्हॅल्यू ऑफ x बिटवीन द 0 to 2π. आता बघा, आपल्याला कर्व पण दिली. आता एरिया आपल्याला हा एरिया काढावा लागेल, हा एरिया काढावा लागेल. आपण इथनं पहिल्यांदा x इज इक्वल टू 0 पासून कुठपर्यंत काढायचा? x इज इक्वल टू π पर्यंत. त्याची दुप्पट केली म्हणजे हा मिळेल. बरोबर? ह्याचा जी येईल त्याची दुप्पट म्हणजे हाच.
खालचं सोडत बसायची गरज नाही. कळतंय का? तो काय करायचा, नाही एवढा एरिया काढायचा आणि त्याची दुप्पट करायची, म्हणजे हा पण दोन्हीचा ॲडिशनल मिळेल. असं केलं तरी चालतंय. बघा आता काय दिलं आपल्याला, लिमिट दिलेलं आहे. द एरिया इनक्लोज्ड बिटवीन द कर्व एक्स ॲक्सिस कन्सिस्ट ऑफ इक्वल एरिया लाईंग अल्टरनेटिव्हली अबोव्ह द एक्स ॲक्सिस अँड द रिस्पेक्टिव्हली पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. असा एरिया इथला काढणार आहे, परत असं, परत असं, परत असं, हा एरिया, परत हा एरिया, असं एरिया एरिया जाणार आहे. पण आपण काय करू बघा, आता एरिया काढताना ग्राफ तर काढता येईल नाही जेव्हा वाय इज इक्वल टू साइन एक्स म्हणले ग्राफ काढता येईल का? कर्व लागतील ना. वाय इज इक्वल टू साइन एक्स म्हणले असली कर्व तुम्हाला काढता यायला पाहिजे परीक्षेमध्ये. इथे किती घ्यायचं, 0. इथे किती असतं, पाय बाय 2. इथे किती असतं, पाय घेता यायला पाहिजे. कर्व काढता यायला पाहिजे. कर्व काढता यायला पाहिजे. हां, A1 काय येईल, एरिया लाईंग अबोव्ह द एक्स ॲक्सिस. काय घ्यायचं मग, 0 टू काय लिमिट येईल, एक्स इज इक्वल टू 0 पासून कुठपर्यंत, एक्स इज इक्वल टू पाय पर्यंत. चला, 0 टू एक्स इज इक्वल टू 0 टू एक्स इज इक्वल टू पाय, वाय इज इक्वल टू काय, साइन एक्स. घे सोडवा, किती आलं, इंटिग्रेशन साइन एक्स काय असतं, मायनस कॉस एक्स. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट काय आहे, लोअर लिमिट करा सबट्रॅक्शन. आलं का, 2 आला का, ही 2 आला, ही पण किती येणार आहे, 2 येणार. टोटल एरिया किती येईल, 4. किती येईल, 4 येईल. पण खालचा निगेटिव्ह येणार का, एक्स एक्सचे खाली. बघा, A2 एरिया लाईंग बिलो द एक्स एक्सिस. एरिया कुठं येतं, लाईनच्या बिलो. लिमिट सांगायचं, एक्स इज इक्वल टू 5 पासून कुठपर्यंत टाका. अप्पर लिमिट लोअर लिमिट सोडवा, किती आलं, कॉस 2 पाय मायनस कॉस पाय, किती आले, -2. म्हणजे किती झाला, A1 आणि A2चं, म्हणजे 2 + 2 किती झाला, लक्षात. सोडवतील का ही ॲक्टिव्हिटी, खाली दिलेलं 2. फाइंड द इनक्लोजर बिटवीन द वाय साइन एक्स एक्स ॲक्सिस बिटवीन 0 टू 4 पाय पर्यंत. सांग बरं किती येईल 4 पाय पर्यंत. ग्राफ काढून घ्यायचा पहिल्यांदा. इथं काय असतं, 0. इथं पाय बाय 2. इथं पाय. इथं 3 पाय बाय 2. इथं 2 पाय. कळतंय ना. इथं 5 पाय बाय 2. इथं इथं कुठंतरी काय येईल, किती येईल इथं, 4 पाय. अरे 4 पाय. मग आता एरिया किती बोल, 2 2 4 6 8. तेच की. इथे काय येईल, 2 आणि 2 4 6 आणि इथं 1 2 3 4 5. ही पण इथपर्यंत येईल ना, 5 पर्यंत. किती झालं, किती प्रत्येकामध्ये 2 2 येतोय ना. इथला 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 2 × 10. बरोबर आहे ना. किती येईल, बेग 2 4 2 6 2 4 2 10 येईल. लक्षात घ्या. कळलं नाही रेकॉर्ड कसं, ग्राफ काढला की येतोय लगेच, ग्राफवर सगळं आहे. ह्याचं किती, वाय इज इक्वल टू काय म्हणले, कॉस एक्स घ्या म्हणले, एक्स ॲक्सिस बिटवीन द लाईन म्हणले. फाइंड द एरिया इनक्लोजर बिटवीन. कॉस एक्सचा ग्राफ कसा असतो, कुठनं चालू होतं, इथनं ना, असं कुठपर्यंत जायचं, इथे किती असेल, 0. इथं सांगा बरं तुम्ही एरिया किती, लिमिट कसं येईल, 0 टू पाय बाय 2. एक्स इज इक्वल टू 0 टू, इथं वाय इज इक्वल टू काय, कॉस एक्स. चला इंटिग्रेशन घ्या कॉसचं,
अप्पर लिमिट लोअर लिमिट टाका. किती येईल? 1 येईल मला वाटतं. 1 येणार आहे. इथनं एवढा एरिया किती आला? 1. कळतंय ना? मग या असं एरिया काढत जायचं सगळ्याच. ओके, सोडवायचं सगळं असं. तर इथं खाली दिले आपल्याला एकदम झालं. संपतंय आपलं. थोडं महत्वाचं राहिले, काय अडचण नाही. कळतंय? सोप कळतंय ना? काय यातलं अवघड नाही. युजिंग इंटिग्रेशन फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द लाईन. काय दिली लाईन? 2y + x = 8 दिली लाईन, बरोबर. आणि अजून काय म्हणलंय? x ॲक्सिस अँड द लाईन x = 2 तो x = 4 म्हणले. ओके, काय करायचं मग आता? काय करायचं? डायग्राम पहिल्यांदा काढून घ्यायची. आता हे तर तुम्हाला तो तसलं कर्व फिरव काय दिसत नाही, म्हणजे हायपरबोला पॅराबोला येईल तसलं काय. मग आपलं कर्व हे दिली सर, बरोबर का? ह्याच्यानं ग्राफ तुम्हाला तर ही अशी लाईन बघितली, ग्राफ कसा आहे कळलं पाहिजे. आपण मध्ये बघितलं होतं. 2y + x = 8 अशा फॉर्मॅटमध्ये लाईन असली तिरकी असते. आता एवढं आठवण्यापेक्षा आपण सरळ काय करायचं? असा टेबल काढून घ्यायचा छोटासा लगेच, बरोबर आहे. ते एक्सच्या व्हॅल्यू टाकायचं, तर वायच्या व्हॅल्यू टाकायच्या. ह्याच्यानं काय करून घ्यायचा? पॉईंट निमित्त पॉईंट मिळतील तुम्हाला. 3-4 पॉईंट मिळले की तुम्ही लाईन अशी लगेच काढून घ्यायची. कळलं का? छोटीशी बाजूला कच्चं करून घ्यायचं रफ वर्क. लगेच अशी लाईन काढून घ्यायची. लाईन अंदाजे करायची नाही, बरं का? झालं का? लाईन काढली कशी? अजून काय दिलं त्यांनी? x = 2 दिले, म्हणजे काय? x = 2 आला. x = किती दिले? 4. ही लमसम डायग्राम काढा. आता इथं ॲक्युरेट माप आहे. x = असं ॲक्युरेट माप नाही. ही लमसम डायग्राम काढली आपण. कळलं ना? झालं. मग आपलं एरिया त्याने काय विचारलंय? युजिंग इंटिग्रेशन फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द लाईन. त्याने काय म्हणलं? एरिया कसा काढा? ह्या लाईननं एरिया कसा काढायचा आहे? त्याने म्हणलं एरिया असा काढा, ही लाईन परत x = 2 आणि x = 4 ह्यांच्या मधला एरिया काढा. कळतंय ना? ही लाईन x = 2 x = 4 म्हणजे हा एरिया काढा म्हणले. कळलं ना? ह्या तिघांनी मिळून, चौघांनी मिळून तयार केले. 4 चौघांजण कोण? 1 2 3 आणि ही लाईन 4. ह्या चौघांच्या मधला एरिया म्हणजे कुठला असेल? हा एरिया. कळतंय ना? हा एरिया. मग काय करायचं मग? द रिक्वायर्ड रिजन इज बाउंडेड बाय द लाईन 2y + x = 8. x = 2 x = 4 and x ॲक्सिस. कळलं ना? कोणी कोणी एरिया तयार केलाय? ती 1 2 3 आणि ह्या 4 जणांनी मिळून हा एरिया तयार केला. मग हा एरिया काढायचा आपल्याला. चला, आपल्याला फॉर्म्युला आहे. मग y = तयार करता येईल ह्याच्याने इक्वेशन, बरोबर ना? y = काय? 8 - x / 2 म्हणजे y येईल. कळतंय ना? ही सोडवलं की आपल्याला हे असं मिळेल. y ची म्हणजे f(x) काढला ना आपण? काढला f(x). लिमिट कुठं कुठपर्यंत घ्यायचं? x = 2 पासून x = y ची व्हॅल्यू काढली आपण. टाकली का? आणि जेव्हा सोडते त्याचं इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेशन घेतलं की अप्पर लिमिट लोअर लिमिट करा. आलं का? 5² कळलं ना? पुढं फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द फॉलोइंग कर्व x ॲक्सिस अँड द गिव्हन लाईन म्हणले. आता बघा, पहिले कसला पॅराबोला आला? अप्पर पॅराबोला आला. लिमिट दिलेला आहे. x = आता अप्पर पॅराबोला म्हणले की अशी डायग्राम काढून घ्यायची लगेच, चिटकून घ्यायची जरा ह्याला. कधी कधी असं दिलं असतं y = x² + 2 वगैरे असं दिलं की ती पॅराबोला सरकवून घ्यायचा बरं का वर. असं पॅराबोला एवढा येत ना, कधी सरकवून घ्यावा लागतो वर. तर ते बहुत असे एक्झाम्पल येते का? पॅराबोला ते काढून घ्यायचं व्यवस्थित. आता हा जर पॅराबोला काढला तर कसा येईल? असा येईल, बरोबर. आला पॅराबोला. x = किती दिलंय? 1. x = किती दिलंय? 2. x = 2. एरिया अंडर कर्व म्हणजे कुठल्या कर्वच्या अंडर काढायचा एरिया? ह्या कर्वच्या. म्हणजे कुठनं? x ॲक्सिस पर्यंत हा एरिया काढायचा. कळलं ना? एरिया कसा काढायचा कळलं ना? डायग्राम तयार करता यायला पाहिजे. इंटिग्रेशन सोडता येते कोणाला? हे इंटिग्रेशन तुम्हाला हे जे आहे ना सगळं, हे शिकतोय का आपण? हाय असे सेम सगळं. हा चॅप्टर अक्का चाका कुठं आहे? इंजिनिअरिंगला. हाच चॅप्टर तिकडे आहे असंच. मग ह्याच्या पुढचा ॲडव्हान्स पण आहे. त्यामुळे हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे इंजिनिअरिंगसाठी.
चला पहिले एक्झाम्पल घ्या. सोपं दिले ना पहिले एक्झाम्पल. टाकले व्हॅल्यू. लोअर लिमिट अप्पर लिमिट टाकलं. वायची व्हॅल्यू टाका. सोडवा. आलं उत्तर पहिल्याचं. पहिलं समजलं का? दुसरं सांगा कसं येईल. दुसऱ्याचा ग्राफ सांग. कसला पॅराबोला येईल? अप्पर कसं येईल? काय आहे त्यात? एक्स स्क्वेअर आहे वाय स्क्वेअर आहे? मग काय येईल? असं. हां, काय दिली व्हॅल्यू एक्सची? एक्स इज इक्वल टू 1 आणि एक्स इज इक्वल टू ही सोडवूया आपण. कुठला विचारला एरिया? वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे कुठला एरिया आहे? एरिया कुठला काढायचा आहे? वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे एरिया हा वरचा काढायचा आहे. कळतंय का? कुठला काढायचा एरिया? वाय कसा येतं? 0 आणि 0 पेक्षा मोठा म्हणजे कुठलं? वाय 0 इथनं वाय वर असतो. वाय इथं काय असतो? 0. पण इकडं 1 म्हणजे 0 आणि 0 पेक्षा 1 म्हणजे इथनं एवढा एरिया काढायचा वरचा. खालचा काढायचा आहे का? सांगा त्याच्यावर एरिया सांगा. इंटिग्रेशन काय घ्यायचं? एस इज 1 to 4. कर्व सांगा. वायची व्हॅल्यू सांगा की. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असतं ना. एफ ऑफ एक्स सांगा. डायरेक्ट असं घेत चालते का सोडून सांगा डी एक्स. सोडा होता किती येईल? इंटिग्रेशन काय येईल? सगळं 3/2 घे. इथं 1/2 घे. हां चला सांगा. 2 into x raised to 3/2 divided by 3/2. सोडवा हे. म्हणजे किती येईल? 4/3. 4/3 x raised to 3/2 अप्पर लिमिट लोअर लिमिट टाका. हां किती येते? काय येईल ते सोडून आता. 4चा वर्गमूळ 2. 2चा घन 8. 8 म्हणजे 7. 7 चोक 28 भागेल 3 येईल. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? कळलं का सोडलं कसं? एक्स रेस टू 4 किती येईल? एक्स रेस टू 3/2. 1/2 म्हणजे ह्याचं कसं येईल? ह्याचं उत्तर किती येईल? 8 येईल. कसं बघ? 4/1/2 आणि परत त्याचा घन. 1/2 म्हणजे किती? 4/1/2 म्हणजे किती? √4 म्हणजे किती? 2. 2चं घन 8 आणि मायनस लोअर लिमिट किती आहे? 1 म्हणजे किती झालं? किती आलं? याला का 28 भागेल 3? हे सोडवलं असं एक्स रेस टू 1/2 सोडवलं. सोडवून घ्या व्यवस्थित. त्याचं उत्तर किती येतं? सोडू देईल नाही? असं सोडवून सगळं डायरेक्ट सोडवलेलं असतं असं. कुठलं एक्झाम्पल पुढचं? हे सायन्सचं करता येईल ना? ग्राफ काढायचा. डायरेक्ट सांग मला कसं डोळ्यासमोर ठेवून ग्राफ. डायरेक्ट सांग मला. डोळ्यासमोर ठेवू ग्राफ. मला डायरेक्ट एरिया सांग चल. एक्स इज इक्वल टू किती? -π/2 पासून कुठपर्यंत? आता याचा 2 भाग करावे लागतील की. -π/2 म्हणजे कुठं असेल? इकडं. मग आपण काय करू? सुरुवातीला 0 to π/2 काढून ते दुप्पट करू. कळतंय कसं? कारण ग्राफ इकडं पण जाणार आहे, इकडं पण जाणार आहे. 0 पासून π/2 पर्यंत इकडं. आणि इकडं काय असेल? इथं -π/2 असेल. बरोबर आहे?
आपण काय करू, हा एरिया काढू एवढा आणि त्याची दुप्पट करू म्हणजे हा पण मिळेल. बरोबर आहे का? ह्याचा एरिया सांग एकाचा. x इज इक्वल टू 0 टू π/2. साईनचं काय येते इंटिग्रेशन, म्हणजे साईन एक्स झालं. हा, साईनचं मायनस कॉस, बरोबर ना, मायनस कॉस 0 टू π/2. अप्पर लिमिट सांगा किती, कॉस π/2 मायनस मायनस प्लस होईल, एक उत्तर येईल. कॉस 0 किती, एक आलं, आणि इथलं एक आणि इथलं एक किती झालं, 2. बरोबर ना. याचा किती येईल एरिया, 2 एरिया यायला पाहिजे सोडून. आला का 2? किती आला, कळलं कसं खाल्लं, इथनं इथपर्यंत एवढा, इथनं एवढा, हे 2 येईल. परीक्षेला तोंडी पण MCQ येतं बरं का एक्झाम्पल CET-GE. बघा आता इथं काय दिलं आपल्याला, फाइंड द एरिया ऑफ द रिजनल बाउंडेड बाय द पॅराबोला. हा, कसला पॅराबोला आहे, राईट पॅराबोला. एक्स इज इक्वल टू किती दिले, 4. कुठनं सुरुवात करावं लागेल, 0 पासून. एक्स इज इक्वल टू 0 आणि इथं एक्स इज इक्वल टू 4. अप्पर आणि लोअर लिमिट तर मिळालं. हा, आणि दोन्ही बाजूचा एरिया काढायचा, ह्याचा बी काढायचा आहे आणि खालचा बी काढायचा आहे, म्हणजे वरच्याचा दुप्पट घेऊन टाकायचं सगळं. वरच्याचा काय करायचा, दुप्पट घ्यायचा, काय दुप्पट घेतला, कळलं ना. म्हणजे काय करायचं बघा आता, आपल्याला वाय लागणार आहे म्हणून वाय ह्याच्यावर काय करून घ्यायचं, वाय काढून घ्यायचं. वाय इज इक्वल टू प्लस मायनस 400√x. प्लस मायनस म्हणजे आता प्लस म्हणलं की वरचा आणि मायनस म्हणलं की खालचा. मग आपण काय करू डायरेक्ट, एरिया कुठला झाला, POCP, POCP, परत कुठला, QOCQ, हा एरिया. हे दोन्ही एरिया आपल्याला काढायचा, बरोबर आहे ना. मग ह्याची दुप्पट करायचे, दोन्ही सेम सेम असल्यामुळे, बरोबर आहे ना. कळलं का, दुप्पट म्हणजे कुणा दुप्पट, एकाची दुप्पट घ्या ना, ह्याची दुप्पट म्हणजे हे आणि हे सेमच आहे. मग एकाची पहिले दुप्पट घेतलं म्हणजे दुसरे मिळाला, बरोबर आहे का. मग पहिल्याची काय घेतली, दुप्पट, 2 टाइम्स घेतला पहिल्याचा. हा, POCP करता येईल का, काय, y इज इक्वल टू 0 टू सॉरी x इज इक्वल टू 0 टू 4 पर्यंत. y काय आला, 4√x, y ची व्हॅल्यू इंटू dx. हे सोडवा इंटिग्रेशन. तू तर इकडे मल्टिप्लायला करून टाकलंय 2, एवढा सोडवा, सोडवा जाऊ इंटिग्रेशन. किती आलं, फाइंड द एरिया रिजन बाउंडेड बाय द कर्व. कुठला पॅराबोला आहे, y किती दिलाय, 1, 4. एक्स ऍक्सिस लाईंग इन द फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट म्हणले कळलं पाहिजे तुम्हाला, काय कळलं पाहिजे, एरिया कुठला काढायचा, फर्स्ट क्वाड्रंट मधला काढायचा. ही एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढून घ्या. ही अप्पर पॅराबोला, y इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 4. फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे हा, इकडचा एरिया घ्यायचा. हा एरिया नको आहे आपल्याला, फक्त कुठला पाहिजे, एवढा. कळतंय ना, एरिया पाहिजे एवढा फक्त. चला ह्याचं सांगा मग. आता हे कसलं इंटिग्रेशन असेल, एरिया इज इक्वल टू कसं असेल, y इज इक्वल टू 1 टू y इज इक्वल टू 4. इथं काय येणार आहे, dy. कशामुळं, इथं y आल्यामुळं. मग इथं काय येईल, x ची व्हॅल्यू म्हणजे f ऑफ y येईल किंवा g ऑफ y. कसं येईल, a इज इक्वल टू y इज इक्वल टू 1 टू y इज इक्वल टू 4. x ची व्हॅल्यू म्हणजे इथे f ऑफ y किंवा g ऑफ y. इथे काय घ्या, g ऑफ y लिहिलं तरी चालतं. सांगा x इन टर्म ऑफ y मध्ये काय व्हॅल्यू आहे ती सांगायची. x इज इक्वल टू काय इथं, सोडव जायचं, पूर्णपणे y मध्ये उत्तर येईल. कशामध्ये येईल, y मध्ये. आलं का, ओके. सोडव. आता हे माहित पाहिजे, इलिप्स. इयत्ता 11 मध्ये कोणत्या सेक्शन मध्ये झालं, इलिप्स. इलिप्स म्हणले अशी डायग्राम असते, कशी म्हणून विचारायला. इलिप्स म्हणलं की ही इलिप्सचा इक्वेशन आहे. कशाचं इक्वेशन आहे, एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. इलिप्सला बसावं लागलं बरं कोणी सेक्शनला. कोणी चॅप्टर अजून शिकवायला चालू केलं नाही, कोणी सेक्शनला बसावं लागेल. कोणी सेक्शन खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे, इंजिनिअरिंग साठी तर लय महत्त्वाचं आहे.
तर बाय द एरिया याचा इलिप्स म्हणलं की असा इलिप्स काढून घ्यायचा. हा काय करून घ्यायचा इलिप्स काढून इलिप्स काढला का इथं काय झाला पी ए कॉमा 0 इथं काय असतो हा 0 कॉमा बी पॉईंट काढता येतील इथले डायग्राम विषयी माहिती इथला पॉईंट काहीतरी असेल ए कॉमा 0 असेल ना एक्स ॲक्सिसवर असल्यावर पॉईंट वाय कॉर्डिनेट 0 असेल बरोबर आहे का हा पॉईंट कशावर आहे वाय ॲक्सिसवर त्यामुळे एक्स कॉर्डिनेट काय असेल त्याचा असे 2 पॉईंट मिळले घेतले आता त्यांनी काय म्हणलं इथं आपल्याला फाइंड द एरिया ऑफ द इलिप्सचा एरिया काढा म्हणजे इलिप्स म्हणजे काय हा तुम्हाला संपूर्ण ह्याचाच एरिया काढायचा आहे बरोबर आहे का पण आपण काय करू फक्त एवढ्याचा काढून घेऊ आणि त्याची चौपट करू कळलं का हे 4 पट केली म्हणजे सगळ्याचा एरिया मिळाला आपल्या एवढ्याचा एरिया काढता येतोच की एवढ्याच काढता येतोय ना ही कुठली कर्व आहे आता वायची कर्व काढून घ्यायची कशाची कर्व काढून घ्यायची वाय मग इथे काय घ्यायचं एक्स इज इक्वल टू 0 इथे काय घ्यायचं एक्स इज इक्वल टू ए एक्स इज किती किती एक्स इज इक्वल किती आहे मग आता ह्याच्यापासून वाय काढून घ्या किती येईल वाय ह्याच्यापासून म्हणजे काय येईल वाय स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर परत आपल्याला काय करायचं आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1 ऑफ बी स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर रूट घ्या वाय इज इक्वल टू बी इंटू अंडर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइडेड बाय ए निसते रूट जाईल म्हणजे बी बाय ए येईल इथं बरोबर आहे ना म्हणजे वाय इज इक्वल टू काय येईल बी बाय ए इंटू अंडर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कळते ना आलं का तर कशाची व्हॅल्यू काढली आपण वायची कशी काढली व्हॅल्यू कळलं ना ही आपल्याला वायची व्हॅल्यू पाहिजे कर्वची ही तुम्हाला एक्स इज इक्वल टू किती मिळालं 0 वाय इज एक्स इज इक्वल टू किती मिळालं ए कळलं नाही ही इथला एखादा काढा ते 4 पट करायचे म्हणजे तो वाय मिळाला तुम्हाला अप्पर लिमिट लोअर लिमिट मिळालं म्हणजे काय एरिया इज इक्वल टू वाय किती एक्स किती आहे 0 पासून ए पर्यंत वाय इंटू डी एक्स वायची व्हॅल्यू किती मिळाली ही व्हॅल्यू इथे टाकायची सोडवत जायचं येईल सोडवता याला सोडव ह्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला इंटिग्रेशनचा आहे ना ए बी बाय ए बाहेर निघेल कॉन्स्टंट म्हणून आलं का बाहेर कळलं ना बाहेर ते म्हणतो 4 कुठनं आलं 4 पट एरिया तर ही ह्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला ह्याचं इंटिग्रेशन काय असतं ह्याचं एक्स बाय अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स एक्स बाय ए अप्पर लिमिट टाकलं लोअर लिमिट टाकलं टाका अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट टाकलं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट किती आलं हे सगळं सोडवा तर तुम्हाला एवढं मिळून जाईल सोडवा लागले येते लक्षात पुढं होते 6 नंबरचा झालं संपते मग 6 नंबरचं बघा किती पॅराबॉल दिलेत वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4 कसला बरोबर अप्पर आणि राईट पॅराबोल अप्पर काढला राईट काढला दोन्ही काढले पॅराबोल तर ही आता तुम्हाला मगाच सांगितलं 2 पॅराबोल मधला इथला पॉईंट काढायला म्हणल्यावर काय करावं लागतं दोन्ही इक्वेशन सोडवून तुम्हाला काय मिळेल इथला 4a पॉईंट मिळेल कसा मिळाला विचारायचं दोन्ही सोडवून काढायचे एक्स आणि वायची व्हॅल्यू इथला काय असेल आता कशातनं कुठला एरिया वजा करायचा हा वरचा आहे याला A1 म्हणायचं A1 म्हणजे कोण वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x आणि A2 कुठला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओके ना A1 मायनस A2 करता येईल की आता इथं सोडवावं लागलं आपल्याला बघा आता इथं काय होईल दिस इक्वेशन इज गिव्हन पॅराबोला हे पहिलं दुसरं हे सोडवल्यावर काय मिळेल तुम्हाला कळलं कसं आलं दोन्ही सोडवलं तुम्हाला काय मिळेल 0 0 आणि कळलं ना सोडवायचं ते परत पुढं एरिया कसा एरिया काढायचा एरिया अंडर द पॅराबोला वाय स्क्वेअर मायनस एरिया अंडर द पॅराबोला दुसरा हा कुठला पहिला पॅराबोला हा दुसरा पहिल्यातून दुसरा काय केला मायनस केला कळते ना सोपं आहे मग झाले याच टाइम मधलं एक्झाम्पल एक मग तिथं 4 नव्हतं आता काय थोडंसं मोठं आहे कळलं ना मग या अप्पर लिमिट आता तुला घेतलं हे काढायचं मला इक्वेशन डायरेक्ट तयार करून सांग वाटलंस तू बाजूला घेतो जरा सांगा चल
हे सांग डायरेक्ट. आता मी काय करतो, एरिया बरोबर A1 मायनस A2 आणि त्याला मॉड्युलस लावतो. मॉड्युलस मध्ये सांग x इज इक्वल टू 0 to 4a. हे काय येत आहे? सांगा y ची किंमत सांगायची जेवण. 2√ax इंटू dx मायनस बोला 0 to 4a. करो सांगा मग तर करो. सांगा इथे x स्क्वेअर बाय इंटू कळलं. सोडवता येईल ना पुढं. आलं का एवढं देतं. एवढं जमलं की खालचं ते सांगायची गरज नसते. खालचं ते अप्पर लिमिट लोअर लिमिट तुम्ही ते कॉन्स्टंट पेंटून सोडून घ्यायचं. कळलं ना. हे तयार करणं आणि हे डायग्राम तयार करणं जेवढं ज्याला जमलं संपला विषय. फाइंड द एरिया रिजन बाउंडेड बाय द कर्व y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि लाईन दिलेली आहे. आता लाईन पहिल्यांदा लक्षात ग्राफ काढायचा पहिल्यांदा. पॅराबोला कसला आहे सांग, अप्परचा. लाईन कुठने गेली, y इज इक्वल टू 4. y इज इक्वल टू 4 करता येईल ना. एरिया कुठला काढायचा आपल्याला, मग दुप्पट घ्यायची. एका बाजूचा कुठला तर काढू. आता मला सांग आता यावर मला कसं तयार करायचं, मला डायरेक्ट तयार करूनच सांग. तुझ्या पुढं ग्राफ आहे. चल एरिया सांग. एरिया दुप्पट तर होणार आहे. सांग कशाचा, हे एवढा एरिया सांग मला. कुठनं रेंज घेणार तू, y इज इक्वल टू 0 to 4. सॉरी 4. काय येईल आतमध्ये, कशाची व्हॅल्यू आहे, x ची सांग. कर्व आहे की आपल्याकडे व्हॅल्यू काढायला. मग इथे जी ऑफ वाय येईल आतमध्ये इंटू डी वाय येईल. सांगा जी ऑफ वाय. जी ऑफ वाय म्हणजे काय, एक्स इज इक्वल टू जी ऑफ वाय सांगायचं असतं. एक्स किती आहे, रूट झालं. मग एवढं सांगायचं इथं. मग आपल्याला इथं काय करावं लागेल, रूट वाय इंटू डी वाय. ह्याचं डायरेक्ट सांग बरं इंटिग्रेशन. y3/2 डिवायडेड बाय 3/2. असं एक्झाम्पल मग झाले. हे 3/2 वर गेलं, 28 भागेल 2 उत्तर येईल मला वाटतं सरासरी. नाही 4 पण लिमिट बदल. इथं काय लिहायचं आहे, इथं 2 आहे दुप्पट. काय होईल 4/3 आणि इथं 3/2 डिवायडेड बाय डिवायड झालं 0 to 4. सोडवा चला. किती येईल 4/3. 4चा क्यूब मायनस 0 रोज तेवढं येईल. 2चा 8वा नाही 2चा 3रा 8. 8 चौक 32 भागेल 3 येईल. बरोबर ना, बरोबर आहे का. सोडव 4/3/2 किती येईल, 4/1/2 म्हणजे 2. 2चा क्यूब 8 चौक. ठीक आहे, बाहेर 4/3 आलीच की आपला 32 भागिले 3 येईल. बरोबर आहे ना. 32 भागिले 3 आलं, कळते ना. आता हे नीट समजून घे. थोडंसं किचकट वाटतं पण काय नाही, ग्राफ कळलं काय नाही अडचण. एक्झाम्पल कसं असू दे. आता पुढं फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर बाउंडेड बाय द सर्कल एक्स स्क्वेअर प्लस सर्कल दिले. y इज इक्वल टू एक्स फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सांगितले त्यांनी. पहिल्यांदा सर्कलचं इक्वेशन तुम्हाला माहित आहे. सर्कल ह्याच्या इथं म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आलं 4. तुम्हाला एक्स इज इक्वल टू 4 कसा आला, सॉरी रेडियस किती आली. स्टँडर्ड ऑफ सर्कलचे इक्वेशन काय, सर्कल चॅप्टर आपण 11वी मध्ये बघितलेलं आहे. आर स्क्वेअर. आर म्हणजे काय असतं, रेडियस. इथं आर स्क्वेअर किती दिला आहे 16. म्हणजे एक्स इज इक्वल टू किती झाला, रेडियस किती मिळाली सर्कलची, रेडियस सर्कलची किती मिळाली 4 मिळाली. हे तर फिक्स झाले जेवण. ओके ना. y इज इक्वल टू एक्स आहे म्हणजे ग्राफ कसा असेल, सरळ लाईन असेल. कळलं काही, एवढं तर कळलं ना. मग आता ही ग्राफ पण नीट समजून घेऊ आपण. ग्राफ कळल्यावर काय नसतं, तुम्हाला कुठला एरिया काढायचा समजून घ्या. आता
एरिया ऑफ फाइंड द एरिया ऑफ सेक्टर बाउंडेड बाय द सर्कल आणि ही लाईन आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. कळलं का? अर्थ कळला ना? आता पहिल्यांदा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सर्कल काढून घे. सर्कलची रेडियस किती आहे? 4 रेडियस आहे. म्हणजे हे अंतर किती आपल्याला माहित? 4 आहे. हे किती अंतर आहे? 4 आहे. सेक्टर म्हणजे कुठला तयार झाला? हा सेक्टर तयार झाला. म्हणजे ही एवढा एरिया आपल्याला काढायचा. कळतंय ना? सेक्टर एवढा काढायचा आपल्याला. पण आता मला इथं तुम्ही 4-0 कसं लिहिलं? हे किती अंतर आहे? हे किती अंतर आहे? 4. मग इथला पॉईंट सुद्धा आपल्याला माहित आहे. काय असेल तिथला पॉईंट? 4 काय असेल? कर्ववर पॉईंट आहे ना. ही एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे इथपर्यंत 4 झालं ना. ही रेडियस 4 झाली. तिथला पॉईंट काय 4 कसा येईल? तिथला पॉईंट काय आला? 0 0. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का? कर्वच्या अंडर एरिया काढायला लागला पहिल्यांदा. इथं कशी इक्वेशन तयार होतील बघ. आता काय करायचं बघ. पहिल्यांदा आपण काय करून घेऊ? इथला पॉईंट काढून घेऊ. कर्व किती आहेत आपल्याकडे? ही एक कर्व आहे आणि ही एक कर्व आहे. दोन कर्व इंटरसेक्ट कुठे होते? इथं. तिथला पॉईंट कसा काढायचा? सर्कलचं इक्वेशन आणि काय सर्कलचं इक्वेशन? x² प्लस y² इज इक्वल टू 16 आणि y इज इक्वल टू काय? x. म्हणजे x काढा येईल की जेवण. आता y इज इक्वल टू x टाकायत म्हणजे काय होईल? x² प्लस x² इज इक्वल टू 2x² इज इक्वल टू 16. x² इज इक्वल टू 8 म्हणजे x इज इक्वल टू 2√. कळलं का? एकदा प्लस येईल एकदा त्या पहिल्या क्वाड्रंटमध्ये असल्यावर प्लस प्लसच घ्यायचं. म्हणजे x आणि y कसा काढला कळलं ना? हे कसं काढलं कळलं का? आता एकदा इथला पॉईंट मिळाला का? इथला पॉईंट वरनं खाली आलं म्हणजे इथं काय असेल? x इज इक्वल टू किती असेल? 2√2. इथे किती असेल? म्हणजे लिमिट मिळालं का? कुठल्या कर्वच्या अंडर काढतोय आपण? एरिया. आता पहिल्यांदा काय करून घ्यायचं बघ. दोन एरिया आपल्याला काढायचं. कुठला एरिया काढायचा माहिती का? पहिल्यांदा एवढा एरिया काढून घ्यायचा पहिल्यांदा. याला A1 म्हणायचं. सांगा A1 कसा काढणार? लिमिट x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू कुठपर्यंत? 2√. बरोबर. कर्व काय येईल? y इज इक्वल टू x म्हणजे x dx. हा एरिया काढायचा. म्हणजे तुला एवढा एरिया मिळाला का? हे संपला विषय. याचा एरिया काहीतरी A1 म्हणायचा याला. तर दुसरा एरिया कुठला काढायचा? कुठनं कुठपर्यंत? इथनं इथपर्यंत. पण आता इथं थोडासा विचार करावा लागेल आपल्याला. ही काय आहे? x इज इक्वल टू 2√2. इथला पॉईंट काय असेल? x इज इक्वल टू 4. अप्पर लिमिट लोअर लिमिट मिळालं का? हा कर्व कुठले आता इथं? ही सर्कलची कर्व. मग आता सांग मला A2 काढू आपण तर. A2 हा x इज इक्वल टू किती घ्यायचं? x 2√2 आणि x इज इक्वल टू इथं 4. इथली x ची व्हॅल्यू कशाने काढायची? y ची व्हॅल्यू कशाने काढायची? सांग की y काय? (16 minus x² इंटू कळला A2. A1 कळला का? A1 A2 कळला का? दोन्हीची बेरीज केल्यावर काय मिळेल? कळलं ना? फक्त डायग्राम हे बाकी ह्याच्याकडलं ही कसं आलं हे वाचायचं सुद्धा नाही. ह्याची काही गरज सुद्धा नाही आपल्याला. फक्त काय कळलं पाहिजे? इंजिनिअरिंगला हे सगळं असलं आहे बघ. त्यामुळे पोरासने इंजिनिअरिंग जमत. त्याला इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह नाही कळलं इंजिनिअरिंग काय कळणार आहे? मग आता हे आलं का? आपण 0 कसं घेतलं रे इथं? 0 to 2 बरोबर आहे. 0 to काय घेतलं? 0 to 2√2 आणि इथं 2√2 घेतलं. इथं चुकलंय त्यांच्याकडून. इथं 4 घेतलंय परत. हे का? हे का? इथे घेतलं की इथे काय यायला पाहिजे? बरोबर आहे ना? समजलं का? इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे. ते कॉपी पेस्ट केले आहे असं त्यांनी बहुतेक. इथे काय येईल मग? 4. कळलं नाही कसं केलंय? हे अप्पर लिमिट लोअर लिमिट टाका. अप्पर लिमिट लोअर लिमिट टाका. इथं कुठला फॉर्म्युला वापरला? कुठला फॉर्म्युला वापरला इथं? म्हणजे a/2 अंडर रूट a² - x².
काय a² / 2 sin इनव्हर्स x बाय a. कळलं ना? हे अप्पर लिमिट लोअर लिमिट करा, तुम्हाला उत्तर 1/8 मिळून, म्हणजे सॉरी हे सोडवल्यावर a किती आला? नॉट रिक्वायर्ड एरिया 1/8 टाइम्स ऑफ द एरिया ऑफ द सर्कल. कळलं काय सोडवायचं? काय अडचण आहे काय? तर ह्यातलं कुठलं तरी एक्झाम्पल 5.1 मधलं संध्याकाळपर्यंत विचारलं म्हणजे चॅप्टर डायरेक्ट टेस्ट संध्याकाळी असेल, MCQ सकट सगळं एक्झरसाइज म्हणजे टेस्ट. मग आज काय करतो? सगळे जसे आहेत सगळे सॉल्व्ह एक्झाम्पल पूर्ण करायचे. आपला चॅप्टर या ठिकाणी खतम होतो. एका तासावर चॅप्टर संपलेला आहे. काय अडचण असेल तर मला कळवा. तर हा लेक्चर यूट्यूबला पण टाकतो. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सगळ्यांना, शुभेच्छा.